नमस्कार माझ्या महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि दुःखद बातमी समोर येत आहे। ती म्हणजे लाडक्या बहिणी अपात्र तब्बल 26,34,000 लाडक्या बहिणी अपात्र। तर माता भगिनींनो, काय सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 2,52,00,000 लाभार्थ्यांपैकी तब्बल 26,34,000 जणी अपात्र ठरल्याची आकडेवारी समोर आली आहे। विशेष म्हणजे 14,298 पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे। महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती स्वतःच्या एक्स या सोशल मीडियावर हँडलवरून ही आकडेवारी दिली आहे। आदित्य यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती। यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे तर काही कुटुंबांमध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे निदर्शनास आले आहे। या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26,34,000 अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे। तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26,34,000 लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल, असं आदित्य तटकरे म्हटले आहेत। शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, असंही आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तर माता भगिनींनो, शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, अशी माहिती आदित्य तटकरेंनी दिलेली आहे। त्याचबरोबर सर्व पात्र महिलांनी eKYC 2 महिन्याच्या मुदत दिलेली आहे। त्यामध्ये eKYC करणं बंधनकारक ठरणार आहे। ज्या महिलांनी eKYC केली नाही त्यांच्या खात्यात पैसे येणार नाही, असे देखील आदित्य तटकरे यांनी सांगितलेले आहे। तर माता भगिनींनो, जर तुम्ही eKYC केली नसेल तर लवकरात लवकर eKYC करून घ्या आणि 26,34,000 महिला अपात्र ठरलेल्या आहेत। तर माता भगिनींनो, हा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत गंभीरपणे घेतलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत। जय महाराष्ट्र।